आजी आजी उठ, मी जेवायला आणलं. हे घे जग. नको येत जाऊ रे बोरा इथं. तुझे मायबाप मारतील. मारू दे, काही नाही होत. सगळं तुझं आहे, तुझ्या कमाईचं आहे. तू चल घरी. त्या कचऱ्याला इतक्या चांगल्यानं फेकलं. कशाला नेतोस त्या कचऱ्याला घरी? हो आजी, उन्हात नको फिरू, मी शाळेत जातो. सावलीतच थांब. आई आई बाबा, आई कुठं आहे? हे बघ आली. आई, हे सोनानं घर इथे आजीच आहे ना? ए कार्ट्या, कोणी सांगितलं रे? हे तुझ्या बापाचं किंवा तुझ्या आजीचं नाही, हे माझं आहे, माझ्या कमरेचं आहे. कोणी सांगितलं तुला? ते कॅन्टीन वाले नजीम काका आहेत ना, ते म्हणत होते की हे सगळं तुझ्या आजीच आहे. त्या नजीम कडून त्या आजीकडे जर गेला ना, तो टंगडे वापून ठेवीन. होय होय. आजी 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 काय झालं? आजी बघा पाना. आजी काय झालं? आजी आजी उठ. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव साहिल प्रवीण संसारे, राहणार छत्रपती संभाजीनगर. 7822813273 हा माझा फोन नंबर आणि माझं वय 19. ही माझी प्रोफाईल. धन्यवाद. हे आपलं कॉलेज आहे, कोणत्या टुक्कार पोरांचा एरिया नाही. आणि ह्या पोरांचं म्हणणं आहे की ही जागा मला पाहिजे, ती जागा मला. अरे कशाला? काही गरज आहे का? काहीच गरज नाही ना. आपण सर्व इथं शिकायला आलोय, एकत्र राहायला आलोय. तरी पण ह्या पोरांची भांडणं चालू. कॅन्टीन मला पाहिजे, कॉलेज मला पाहिजे. उघड टुक्कारगिरी, निवळपणा, एकदम निवळपणा. काल मी यांनाच गेलो समजवायला की नका काही करू, नका भांडणं करू, सगळे एकत्र राहा. पण नाही, हा म्हणतोय त्याला मारायचं, ह्यो म्हणतोय याला मारायचं. काय भेटणार आहे? काही भेटणार आहे का? पण नाही, ऐकणार कोण? काल सरांना सांगितलं यांना बोला म्हणून, प्रिन्सिपल सर सांगायला गेले. पण हे आपल्या गल्लीतले भाई लोक सरांना मारायला गेले. आता जर यांची TC काढली, यांना जर काढून टाकलं, करिअर यांचं स्पॉइल होईल. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, शिक्षण आपण सगळे करतोय ना, सगळ्यांनी एकत्र राहावं, बरोबर का नाही? पण नाही, ऐकणार कोण? आता शेवटी यांचं नशीब, यांचं करिअर घडणार किंवा बरोबर होणार, दुसरं काहीच नाही. मी फक्त यांना सांगायला गेलतो, पण यांना असं वाटतंय की मी यांच्यावर काहीतरी राज्य करतोय किंवा यांना धमकावतोय. तसं नाही काही. पण यांना सांगणार कोण? सोडा, आपण आपलं शिक्षण करू. बट आता सरांच्या मनात काय आलंय की यांना वाटतंय की मी यांच्या ग्रुपमधले, असं सरांना वाटतंय. सरांना पण मी काल समजवलं की तसं काहीच नाही, पण ऐकणार नाही. सोडा, काय करते आता, यांचं हे बघून. थँक्यू. नमस्कार, माझे नाव रंगराव विरूपाक्ष बन्ने, मुक्काम पोस्ट बारवाड, बेळगाव जिल्हा. मी प्रथमच आपल्या या आधार चित्रपटाच्या एडिशनला आलेलो आहे. मी पत्रकार म्हणून बी काम करतो, साहित्यिक आहे. आजचा धन्यवाद. धन्यवाद. अरे श्याम, तू जरा तरी सावरण्याचा प्रयत्न कर. तुला किती समजावून सांगितलं तर तू काय ऐकत नाहीस. दादा दादा, मी काय करू?
माझ्या पाठीमागं असे विघ्न लागलेले आहेत, त्यातून मला सावरणं जमेना झालंय. नाही रे श्याम, काही कर, पण या व्यसनातून जरा बाहेर पड. अरे तुझ्यासारख्या वडीलधाऱ्या मंडळीचा मला आधार पाहिजे, पण तूच जर असं खालावत गेलास तर मी काय करू? बघ बघ, अजून विचार कर. बायका पोरं, आम्ही भाऊ तुझ्या आधारावरच आहोत. तू काहीतरी करून यातून सावर आणि आम्हा सर्वांना आधार दे, एवढीच तुझ्याकडे विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय प्रभाकरराव हर्षे, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर इथून आलेलो आहे. B.Ed कॉलेजला होतो मी आधी, तर तिथे निवृत्त प्राचार्य म्हणून आहे आता, सेवानिवृत्त. तिथे आम्ही जे काही नाटकं वगैरे काही बसवायचं त्याचं सगळं डायरेक्शन मी द्यायचं. मी तिथे कॉलेजचा प्रिन्सिपल होतो. कवी, साहित्यिक आणि गझलसुद्धा मी स्वतः लिहितो आहे. तर असं छोटासा एक माझा परिचय आहे, बाकीचं भरपूर आहे. पण आणि नव्या जी फिल्म होती, चित्रपट, लघु चित्रपट, तिथे पण मी रोल थोडासा केलेला आहे. तर सांगून तर जात जा. कुठे चालली तू? अच्छा अच्छा अच्छा, इथे चालली का तू? बरं बरं, केव्हा येशील तू? हा, इतकं लेट? असं कोणतं काम आहे तुला तिथे इतक्या वेळ? ते तर फार छोटंसं काम आहे आणि तू म्हणते की इतक्या वेळ लागेल. बरोबर, ठीक आहे. ते छोटं मुलं आहे ना, तो बघा, तो धन्या, तर तो कायम कर तितक्या वेळ कुठे राहील तो धन्या? आणि त्याला सांगेल कोण? त्याची देखभाल करेल कोण? बरं, मी आत्ता येते. हा, ठीक आहे, ठीक आहे, तू लवकर ये. बघू घेशील तोपर्यंत मी आता सांभाळ करतोय. नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी, महाराष्ट्र राज्य. वसंत गीतांजली नावाचं माझं पुस्तक आता नुकतंच सुनीताताई पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालं आहे. आणि त्या पुस्तकाला 10 राष्ट्रीय अवॉर्ड आणि मला पत्रकारितेचे 10 राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेले आहेत. तर याच्या आधी 9व्यामध्ये मी राठोड सरांच्या याच्यातनी थोडी भूमिका केली आहे. आता याच्यातनी यासाठी आता हे ईश्वरा, माझ्यासारखं पोरगं पण आईवडील हिरवून तू काय कमावलंस? माझे आईवडील मी लहान असतानाच गेले. असे माझ्यासारखं दुःख दुसऱ्याच्या वाटेला नको देऊस. मी लहान असतापासून संघर्ष माझा चालू आहे, तो आता काय सुरू आहे. असा संघर्ष कुणाच्या वाटेला देऊ नकोस, एवढीच माझी प्रार्थना ईश्वरा. कुंभार, राहणार एरंडो, जिल्हा जळगाव, खान्देश. मला आजपर्यंत जवळजवळ 22 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मी वैराट चित्रपटात छोटीशी भूमिका माझी चालू आहे. आतापर्यंत मी वैराट यांच्या सूरज पवार हे माझे जवळचे मित्र असून त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं. हे राजू, काय रे, कुठे चाललास? हा, तुला दारू प्यायची नाही सांगितले ना मी? आजपासून दारू प्यायचे नाही सांगतोय. जर याच्या पुढे दारूला दिसला तर मी तुझं काय करेल हे सांगता येत नाही, बरं का राजू? बर, हो साहेब, मी दारू पिणार नाही. अरे तुझे मुलं बाळ 2 दिवसापासून भुकेले. हा, तू आजपर्यंत घरी गेला नाही. हा, कुठे फिरतो, काय करतो, तुला काय हाय काय? नमस्कार, माझं नाव मदन भिकाजी गायकवाड, राहणार चिखली, जिल्हा बुलढाणा. माझा फोन नंबर आहे 99 21 533 790 आणि माझी प्रोफाईल आहे मी तुमच्या समोर एक डायलॉग करून दाखवणार आहे. नटसम्राट चित्रपटातला जो नाना पाटेकर सरांनी खूप छान भूमिका केलेली आहे. जवळपास सगळ्यांनी तो चित्रपट बघितलेला असावा. आता तो डायलॉग आणि त्यांची भूमिका इतकी जबरदस्त आहे
की आपण त्यांच्या तुलनेनं क्षुल्लक आहोत, परंतु मला तो डायलॉग पटला, आवडला. माझ्या परीने मी तो करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित कदाचित तुम्हाला आवडेल. टू बी or not to be, that is the question. जगावं की मरावं, एकच सवाल. दुनियेच्या या उकिरड्यावर फाटक्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लत्तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेंच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि सर्वांचा करावा एकच शेवट, माझा, तुझा, ह्याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या चिरनिद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या चिरनिद्रेला पुन्हा पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा मला धीर होत नाही. धीर म्हणून आम्ही जगतो जुनं जागेपण, आणि प्रेताच्या निर्जीव थंडपणानं सहन करीत राहतो आमच्याच अभिमानावर होणारे बलात्कार. अरे अरे, आमच्याच जाणिवेंच्या गाभाऱ्यात आमच्याच अस्तित्वांची विटंबना. अरे अरे, आणि शेवटी करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी, तेही खालच्या मानेनं. विधात्या अरे काय करतोस हे? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते मुलं मुली आम्हाला आमच्या शेवटच्या क्षणी आधार हवा असताना आम्हाला विसरतात, आणि ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ईश्वरा, परमेश्वरा, अरे तूही आम्हाला विसरतोस का रे? मग हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, हे ईश्वरा, परमेश्वरा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर नतमस्तक व्हायचं? कुणाच्या पायावर? मला एकदा सांग ईश्वरा, परमेश्वरा, मला एकदा सांग. नमस्कार, माझे नाव माधव गणेश चोपडे. माझं वय 25 वर्ष, माझी उंची 5.3 इंच, माझा मोबाईल नंबर 8669204897, माझी ईमेल आय डी madhavchopde132@gmail.com. ही माझी प्रोफाईल. धन्यवाद. ओके, हा माझा ऍक्ट. हो बाबा, मला इंजिनिअरिंग नाही करायचं. बाबा, मला ऍक्टिंग करायचंय. मला ऍक्टिंग मध्ये करिअर घडवायचंय. बाबा, मला हिरो व्हायचंय. प्लीज बाबा, मला समजून घ्या ना तुम्ही. बाबा, मला मॅथ्स नाही जमत. बाबा, प्लीज मला एक संधी द्या. बाबा, एक संधी द्या ना. अहो, तुमच्या मुलाला एक संधी देऊन बघा ना. प्लीज बाबा. नाही बाबा, माझं ऐकतच नाही. आई राहू दे तू. बाबा, तुझं ऐकत नाहीत. नाही, मला असं रडून चालणार नाही. ह्याचं सोल्युशन ताईचे तुम्ही मार्ग काढू शकते. नाही, ताईला सांगेन. ताई, मला ऍक्टिंग मध्ये करायचंय का? ताई, प्लीज बाबाला समजव ना ग ताई. प्लीज ताई. ताई, हे तूच करू शकते का ताई? प्लीज ताई. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कमल नयन दारालाल जयस्वाल. मी राहणार नांदेड जिल्हा, उमरी तालुका. माझं वय आहे 25 वर्ष. माझी हाईट आहे 6 फीट. माझा मोबाईल नंबर 7517522014. आणि हा माझा ऍक्ट. काढू का जॉकेट?
बाबा, तुम्ही म्हणताय मला लग्न करा, माझं स्वप्न पूर्ण कोण करेल मग? नाही बाबा, मला लग्न नाही करायचं. जर का माझी बायको आली तर ती म्हणेल तुम्ही इकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे जाऊ नका, मग लग्नानंतर लेकर होतील, मला काही जगणं होत नाही. मग मला माझी लाईफ जगायचं आहे बाबा, मला काहीतरी करून दाखवायचं आहे. बाबा असं करू नका माझ्यासोबत, मला 2 वर्ष टाइम द्या बाबा फक्त, मी तुम्हाला काही नक्की करून दाखवेल. असं का करताय बाबा तुम्ही माझ्यासोबत? माझं एक गोष्ट ऐका ना बाबा. माय बाप अगर जर सपोर्ट करना गेले तर कोण करेल बाबा? जर का भविष्यामध्ये मायबाप अगर जर मुलांना सपोर्ट करना गेले तर जगामध्ये कोणी सपोर्ट करत नाही बाबा. सर्वात मोठे सपोर्ट सिस्टम फक्त मायबाप असतात लाईफ मधले. स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी कृपया इथे यावं आणि वंदना मॅडमला विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा, स्वागत करावं. मीच करू? ओके, या सर, या या हा असं तुम्हीच करा. तुम्ही ऑर्डर सर इकडनं तुम्ही करा. सरांचं स्वागत करा, तिथूनच करा, तिथूनच करा. काय जाऊ द्या. एक मिनिट. सरांचं हा डायरेक्टर साहेब कृष्ण सर, मी विनंती करतो आपल्यास की आपण येथे उपस्थित राहू. स्वागत सरांचं, पुष्पगुच्छ द्या. काय उद्या खूप खूप धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित झाला. गोरे सरांचे स्वागत आपण. गोरे सरांचे चिरंजीव नागेश गोरे. हा, गोरे सरांचे चिरंजीव नागेश गोरे सर येथे उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत टीमच्या वतीने होत आहे. बसून आहे, टीचर शाळेत शिकवत आहे आणि एक मुलगा धावत येत आहे आणि त्याच्या कानात काहीतरी सांगत मुलाचं. तर तो मुलगा उठत आहे आणि अगदी तो तिथून धावत निघालेला आहे आणि तो धावत पळत जातो बिलकुल आणि पाहतो तर काय, तर त्याच्या घरासमोर गर्दी जमलेली आहे. त्या गर्दीला तो बाजूला सारत जातो. तो पाहते तर काय, तर त्याच्या आईचं मडं पडलेलं असते खाली. तो मुलगा त्या आईचं डोकं घेते, त्याच्या मांडीवर ठेवते आणि त्या बोबड्या स्वरात तो त्या देवाला दोष देते आणि म्हणते, अरे कपटी देवा, अरे कपटी देवा, हा कसा तुझा न्यायाधी न्याच होत मले तुन, नेली माई मायाधी न्याच होत मले तुन, नेली माई माया. ही आमची वैदर्भीय भाषा आहे. नेल मले तुले माई माय, नेली माई माय. अनाथाच्या पंगतीत माया लागला ठिकाण, मायेच्या ममतेसाठी माया काळी जरी कामा. अनाथाच्या पंगतीत माया लागला ठिकाण, मायेच्या ममतेसाठी माया काळी जरी कामा. कस काळीज कापल तुले नवती का मायाधी न्याच होत मले तुन, नेली माई मायाधी न्याच होत मले तुन, नेली माई माय. सुन सुन लागते हे घरदार सार, डोळ्यातून वाहते
आसवाची धार सुना सुना लागते हे घरदार सार डोळ्यातून वाहते आसवाची धार कस काळीज कापल तुले नवतिका माय कस काळीज कापल तुले नवतिका माय आधी न्याच होत मले तुल नेली माई माय आधी न्याच होत मले तुल नेली माई माय रातीच निजतानी बाळा उठ जो लवकर परीक्षा उद्याची तुई आली तोंडावर रातीच निजतानी बाळा उठ जो लवकर परीक्षा उद्याची तुई आली तोंडावर कस काळीज कापल तुले नवतिका मायादी न्याच होत मले तुन नेली माई मायादी न्याच होत मले तुन नेली माई जर सीन घ्यायचा होता आपण तेच घेतलं तो एकच सीन एक दिवस लागला तो एक सीन घेण्यासाठी पण आम्ही प्रॉपर घेतलं आम्हाला जसं पाहिजे तसं घेतलं तर ह्या गोष्टी व्हायला नको तेव्हाच ती गोष्ट प्रॉपर बनते आणि 10 लोकांपर्यंत जेव्हा हा विषय जातो अरे नाही यार आहे नव्हते पण मस्त केलं एवढं जरी म्हटलं ना त्यांनी तरी आपण त्याने जिंकलो आहे नव्हते पण मस्त केलं एवढं जरी म्हटलं तरी आपण जिंकून जातो तर मित्रांनो धन्यवाद खूप भाषण दिलं बोर झाले असेल आपण थोड्या वेळ आपण नाश्ता कोणाला काही बोलायचं असेल तर आपण चर्चा करू शकतो समोर येऊन बोलू शकतात आपले मत व्यक्त करू शकतात आपल्या भावना व्यक्त करू शकतात